आता भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे। भारत पुन्हा कधीही स्ट्राईक करून दणका देऊ शकतो, ही भीती पाकला सतावते। त्यामुळेच पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे। पाकिस्तानातल्या रावळपिंडी येथे पाक आर्मीच्या मुख्यालयात ब्लॅकआउट करण्यात आलं होतं। अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। पाकच्या पंजाब प्रांतातील बहावलनगर आणि सियालकोटमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। तर शेखपूर कसूर परिसरातली गावं सुद्धा रिकामी करण्यात आली आहेत। ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकनं आता निरपराध नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। सीमावर्ती भागातील नागरिकांवरती पाकनं हल्ले करायला सुरुवात केली। या नागरिकांच्या घरावरती तोफा आणि गोळीबार पाकिस्तानकडनं केला जातोय। या पाकड्यांच्या गोळीबारामुळे निष्पाप नागरिकांचा जीव जातोय। पाकिस्तानच्या या गोळीबारामुळे भारतातल्या 15 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय। पूंछ, राजौरी, अखनूरमध्ये पाककडनं सातत्यानं गोळीबार होत आहेत। भारतानं ऑपरेशन सिंदूरमध्ये फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य केलं होतं। कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार नाही याची दक्षता भारतानं घेतली होती। मात्र पाकिस्ताननं नेहमीप्रमाणेच निरपराध नागरिकांना लक्ष्य केलं। इतकाच नव्हे तर पूंछमधल्या गुरुद्वारावर सुद्धा पाकनं हल्ला केला, तर काश्मीरमधल्या एका मशिदीवर पाकनं हल्ला केला। तर ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे। भारतानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतर आता पाकड्यांकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। पूंछ भागात पाकड्यांकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। पाकिस्तानकडनं करण्यात आलेल्या गोळीबारात पूंछमधील एका गुरुद्वाराचं देखील मोठं नुकसान झालंय। पाककडनं करण्यात आलेल्या गोळीबारात 5 शीख बांधवांसह 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। क्रॉस ਬਾਰਡਰ ਸ਼ੈਲਿੰਗ ਦੇ ਨਾਲ ਲਗਭਗ ਪੁੰਛ ਦੇ ਅੰਦਰ 12 ਲੋਕੀ ਉਹ ਜੋ ਨੇ ਉਹਨਾਂ ਦੀ ਡੈਥ ਹੋਈ ਹੈ ਪੂਰੇ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ ਦੇ ਅੰਦਰ। ਔਰ ਪੁੰਛ ਪ੍ਰੋਪਰ ਦੇ ਅੰਦਰ ਲਗਭਗ 5 ਲੋਕਾਂ ਦੀ ਜੋ ਹੈ 6 ਲੋਕਾਂ ਦੀ ਜੋ ਹੈ ਡੈਥ ਹੋਈ ਹੈ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿੱਚੋਂ 5 ਜਿਹੜੇ ਨੇ ਉਹ ਸਿੱਖ ਕਮਿਊਨਿਟੀ ਦੇ ਨਾਲ ਵਾਬਸਤਗੀ ਹੈ ਉਹਨਾਂ ਦੀ, ਔਰ ਬਾਕੀ ਜਿਹੜੇ ਨੇ ਉਹ ਸਾਡੇ ਮੁਸਲਮਾਨ ਵੀਰ ਨੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੀ ਡੈਥ ਹੋਈ ਹੈ। ਔਰ ਸਾਡੇ ਗੁਰਦੁਆਰਾ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਸਿੰਘ ਸਭਾ ਦੇ ਇੱਕ ਛੋਟੇ ਕਾਰਨਰ ਦੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸ਼ੈਲ ਆ ਕੇ ਡਿੱਗਿਆ ਹੈ, ਜਿਸ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਸਾਡਾ ਜੋ ਦਰਵਾਜ਼ਾ ਹੈ ਗੁਰਦੁਆਰੇ ਦਾ ਉਹ ਟੁੱਟਿਆ ਹੈ, ਔਰ ਕੁਝ ਜੋ ਸਾਡੇ ਸ਼ੀਸ਼ੇ ਸਨ ਗੁਰੂ ਘਰ ਦੇ ਉਹ ਡਿੱਗੇ ਨੇ। ਔਰ लाहोरनंतर आता कराचीमध्ये सुद्धा स्फोट झाल्याची माहिती मिळते। पाकिस्तानच्या कराचीतील शराफी गोत परिसरात स्फोट झालाय। लाहोरनंतर कराची सुद्धा स्फोटाने हादरून गेली आहे, तिथे खळबळ माजली आहे। ऑपरेशन सिंधू नंतरच्या या सगळ्या घडामोडी आहेत। 2 ठिकाणी स्फोटाच्या घटना घडल्या आहेत, एक म्हणजे कराचीमध्ये आणि लाहोरमध्ये स्फोट घडून आले। लाहोरनंतर कराचीमध्ये देखील स्फोट झालाय। पाकिस्तानच्या कराचीतल्या शराफी गोत परिसरात स्फोट झाला। याआधी लाहोरला देखील स्फोट झाला, तिथलं विमानतळ बंद करण्यात आलेलं आहे। तर लाहोर आणि कराची या दोन्ही ठिकाणी स्फोटाच्या घटना घडल्या आहेत। तर पाकिस्तानातलं लाहोर स्फोटानं हादरलं। लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ स्फोट झाले। यानंतर लाहोर विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आलाय। लाहोरमधील गोपालनगर आणि नसीराबाद या भागात वॉल्टन रोडवरच्या वॉल्टन विमानतळाजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं सांगण्यात येत आहे। या स्फोटानंतर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले। ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा दुसरा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय। जीवितहानीबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु छायाचित्रांवरून असं दिसून येत आहे की इमारतींचं मोठं नुकसान झालंय। यानंतर अनेक विमान उड्डाणांवरती परिणाम झालाय आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय।